आयला तुमच्या कानावर तर आलंच असन. काय अरे आपल्या गावातला 7 नंबरचा वार्ड आहे का, हा. त्याच्यात पोटनिवडणूक लागली ना. हा हा ती आलंय की कानावर मग. मग काय लागले सरपंच साहेब तयारीला. लागलेत की. अरे पण त्यांनी एवढा स्ट्रॉंग माणूस दिलाय ना, आपल्याला काय त्यांचा माणूस पाडायचं जुळायचं नाही राव यावेळी. त्याच्यात काय अवघड आहे, मी उभा राहतो ना, मी सहज पाडतो त्याला. हे उभं राहते. हम्म. अरे बांड्या, उभं राहणं म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये. ग्रामपंचायत सदस्यासाठी उभं राहणं म्हणजे त्याला थोडाफार सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सगळ्यात महत्वाचा आबरूदार माणूस लागतोय. मग मला नाही जमायचं का उभा राहायला. हे मी राहतो मग. तू हा तसं नाही चालत दुसऱ्या. का? काय माहितीये का, त्याच्यासाठी थोडा पोक्त असं नाही का जबाबदार माणूस. तो अजून तरुण आणि जरा बारीक पडतो रे वयाने. हा काय हा अनुभव कमी आहे तुझ्याकडे. आणि बंड्याचं कसं आहे माहितीये का, त्याला म्हणजे येडं चालत आहे थोडक्यात. आता तुम्हाला सांग, गेल्या वेळी मतदान करायला गेलत ते आणि सगळ्यांची बटणं दाबून आलं. म्हणलं कोणालाच नाराज नको करायला, आपल्या गावात आहे कशाला भांडणं घ्यायची कोणाची. असलं तर ह्यो मतदान करतोय. नाही तेवढं झाली चूक तेवढी मागच्या वेळेस, पण यावेळेस नाही होणार ती चूक आता. हा यावेळी अरे तू जाशील तुला स्वतःला मतदान करायला आणि येशील सरपंचाच्या माणसाला मतदान करून, तुला बटणं कोणती दाबायची ते कळत नाही. मग आता कसं करायचं? नाही याला आहे ना काहीतरी डोकं चालवायला लागेल. पण काय करायचं काय. कसं आहे माहितीये का, हा. राजकारण हा काय माझा पिंड नाही, पण आता गावाला माझी गरज आहे. हा. आपण आहे ना सरपंचांचा आतल्या गोटातला माणूस पडू. ओय, काय बाईसाहेब उभं करायचं काय. बाई साहेबांना नाही उभा करायचं रे. मग आपण आहे ना करण्या करण्या त्यांच्या घरातलाच माणूस सरपंचांच्या विरोधात उभा करू आपण. आयला थोडाची हा भारी आहे ना गडे ही. बारी म्हणजे बरोबर आहे का नाही. पण कन्या उभा राहील का. मला नाही वाटत राहील म्हणून. अरे आपण ताकद लावायची, आपण त्याला बळ द्यायचं, प्रचार करायचा कच काढून त्याचा. लागतंय काय अजून निवडून यायला. आणि मग अरे छोटा हत्तीचं डोकं म्हणजे काय, 2 धारेची तलवार आहे, सप चलती बघ. एकदा त्याला फक्त तयार होऊ दे. नाही त्याला तयार करू की. करू की. ही जबाबदारी घेता का तुम्ही. हा घेतो आम्ही तयार करायला काय त्याला. हा. पण तू बी असशील ना सोबत. हा हा एक काम कर मग बांड्या, आता तू जा आणि करण्याला आहे ना आपल्या अड्ड्यावर घेऊन ये. आताच आणायचंय का. हा ओके चला. बरं चला चला. एकाला दोघं सोबत हा. असलं म्हणजे कसं काम लवकर होईल. हा जावा जावा चला. चला 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 आठवड्यावर दे. हा हा करण बाळा चल चल. शेट चला 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 चला. अरे पण मी काय म्हणतोय, एवढी लाडी गुडी लावून मला नेत आहे कुठे तुम्ही. इथं इथं विश्वास ठेवा आमच्यावर थोडा. आहे ना. चला चला. चला. ये करण ये. उठ इथून. हो तिकडे. या करण शेठ या. अहो, बसा इथं. बसा तुम्ही बसा. बसा बसा या. माझ्यासाठी होय. हा तुमच्यासाठीच. कसं आहे माहितीये का करण शेठ, जरा महत्वाचं काम होतं म्हणून तुम्हाला तातडीने बोलून घेतलं. काय महत्वाचं काम आहे आणि करण शेठ म्हणजे माणूस पण महत्वाचा आहे. मग सांगा ना मग काय काम आहे. त्याचं काय माहितीये का, तुम्हाला तर माहितीये आपल्या गावातल्या वार्ड क्रमांक 7 ची ग्रामपंचायत सदस्य पदाची पोटनिवडणूक लागली माहिती की मला. आणि सरपंचांनी त्यांचा माणूस उभा केलाय. माहिती की बघ मला. मग आमची अशी इच्छा होती की त्या ठिकाणी एखादं तरुण तडफदार झुंजार नेतृत्व उभं करावं. मग करा की मग. म्हणून तर तुम्हाला बोलवलंय. तुम्ही तिथं उभं राहा आमच्या बाजूनी. अय छोटा ते काय बोलतोय तू. आणि सरपंचाच्या माणसाच्या विरोधात उभं कसं काय राहू शकतो मी. काय करणार राव. हा तुला वाटत नाही का कधी बी तू साहेब होत म्हणून असा मोठा सदस्यपद यावा म्हणून तुझ्याकडे. मग सदस्यपद आलं ना, पैसेच पैसे. डांबरीच्या रस्त्याचं काम निघालं पैसे, टाकीच्या पाण्याचं काम निघालं पैसे, जिथं बघा तिथं पैसे नुसतं. अरे साधा 5 कोटीचा रस्ता केला तर 1 कोटी खिशात मिळतात. हा पाण्याच्या टाकीचं काम केलं 1 कोटीचं तर 10 लाख खिशात येतात. मग ती सरपंच पदावर कमीत कमी तू सदस्य पदावर तरी राहा ना. किती दिवस तू सरपंचाची गुलामी करणार अशी. तुम्ही मानताय ते बरोबर आहे. अरे पण मी काय म्हणतोय, मी सरपंचाच्या घरात राहतोय आणि मी त्यांच्या घरात असताना त्यांच्या माणसाच्या विरोधात उभं राहू का मी. तू माझ्या घरी येऊन राहा, बिनधास्त राहा. काय बोलतो. मग 24 तास तुझ्यासाठी आपल्या घराचे दार उघडे. अरे मग चला ना, आपला बाजा बिस्तर आणू सरपंचाच्या घरून. मग चला चला तुम्ही. चला करण घाबरू नको, आम्ही तुझ्या मागे. हा. अरे हर कुत्ते का दिन आता है,
तू तो करणे आहे. अरे बरं जाऊ दे तुम्ही बाय पाठी बघाय ना चला आता चला 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 प्रचार बिचार जोरात करू करण्या अरे रात्रीचा टाइम झालाय कुठे चाललाय रे तू ओ सरपंच मला करण्या नाही म्हणायचं कळलं का आजपासून मग काय म्हणायचं सदस्य करण शेठ म्हणायचं आणि कोणत्या ग्रामपंचायतीचा मलठण नगरीच्या आणि तुला कोणी केलं अहो कुणी केलं म्हणजे मी उभं राहणार आता तू हा आणि तुला कोण उभं करणार आहे ते काय करायचं तुम्हाला तुमच्या माणसाच्या विरोधात मी उभा राहणार आणि मी जिंकून येणार कळलं का ए येड्यासारखं काय बोलू नको ऐक थांब हे बघ अंधार झालाय मरणाचा झोपायचा टाइम झालाय जेव आणि शांत झोप चल मला नाही तुमचं जेवण बिवण लागत कळलं का अहो, ए. मला नोकरवाले तुम्ही काम सांगता दिसतं आता मी सदस्य होणार डायरेक्ट ए करण्या अरे कोणाच्या नादी नको लागू काय बाबा आता याला काय कवर समजून सांगावा ओ सरपंच सरपंच ओ! काय रे एक सांगायचं राहिलं काय भेटू आता काम पंचायत मध्ये मिटिंगला चप्पल कुठे रे माझी होय तुम्हाला काय वाटते करणी काय वाटतं आयला एवढा तावा तावानी गेलाय म्हणजे येईन बर का त्यो हा. तसा सनकी गडी येतो मला तर गॅरंटी त्याची येईन म्हणून आले 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 ग्रामपंचायत सदस्य आले आले? आले 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 हो, सदस्य हे बदाने नसता आणला तरी जमला असता आपल्याकडे तळवट आहे ना असू द्या राहू द्या होईल तेवढं आपल्याला उपयोगी बरोबर द्या द्या बॅग द्या ही. बसा सदस्य बसा बरं छोटा ती हा कवा लागायचं प्रचाराला आणि कवा व्हायचा मी सदस्य सांगा मला चला आता हे बघा करण शेठ माफ करा सदस्य करण शेठ बरं असू द्या तुमचा पाठिंबा आहे आम्हाला थोडंफार होत असते तुमच्यासाठी आहे ना आपल्याला गनिमी कावा करायला लागणार आहे गुन्हे गाव म्हणजे काय हा गनिमी कावा म्हणजे काय लोक दिवसभर प्रचार करतात उन्हात आणच हिंडतात हा आपण दिवसा नाही मग आपण रात्रीचा प्रचार करायचा रात्रीचा हा बरं चालतंय रात्रीचा करू काय विचारा का कारण आहे ना रात्रीचं आपल्याला लोकांना अंधारात पैसे वाटता येतात डाब्यावर येता येतं दिवसा जमणार आहे काही नाही 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 दिवसा कसं जमन छोटा हत्ती हा? तू बोलतो ते करू पण माझ्याकडे एक दमडी नाही रे पैसा तर माझ्याकडे सरपंचाने नाही का दिले थोडेफार अरे मी आता माझ्या विस्तार आणायला गेलतो ना तर सरपंचाला कळलं की मी सरपंचाच्या माणसाच्या विरोधात उभं राहणार आहे आणि सरपंच माझ्या माग लागलो होतो आता आणि मला पैसे सुद्धा नाही दिले त्यांनी बघितलं का बघितलं म्हणजे सरपंच थोडक्यात घाबरले गाभारले हा करण्या हा. तू असं अजिबात खचून जाऊ नको अरे आता तुमची साठी पाठी बसल्या मी काय खचर पैसे नाहीत ना तुझ्याकडे वाटायला नाही आमच्याकडे बी नाहीयेत हा. पण हरकत नाही आपण काय करू माहितीये का काय? कामाच्या जोरावर करण्याला निवडून आणू हा, म्हणजे प्रचार. मी निवडून येईल ना हा लोकांना रात्रीचं गाठू आपण आता जाऊन हा. हा. लोकांना आश्वासन देऊ तुमची कामं करू आम्ही आणि काय करू माहितीये का लोक काय करतात इलेक्शनच्या आधी दारू हा. पाजतात आपण इलेक्शन झाल्यानंतर सांगू तुमच्यासाठी वाईन शॉपच टाकणार आहे गावात आम्ही अरे पण मी निवडून आलो पाहिजे अरे येणार ना आणि कसं माहिती का करण एकदा निवडून आला ना तर गावात दारूचं दुकानच टाकणार आणि आपण तिथे जाऊन फुकट दारू प्यायची कसं आहे अरे माहितीये? फक्त मला निवडून तर येऊ द्या आता तुम्हाला फुकाटच दारू पाचतो हे बघा असा असा उमेदवार पाहिजे हा, मग अहो लोक निवडून यायच्या आधी दारू पाजतात पण ह्यो निवडून आल्यानंतर पाजणारे हा. म्हणजे काय बघा तुम्ही आरती पण फुकाट हा फुकाट फुकाट मग बर चला लागायचं तयारीला आता हा लागायचं ना हा हमारा नेता कैसा हो करण शेठ जैसा जैसा हो हो. हमारा नेता कैसा हो करण शेठ जैसा हो अरे इथं येऊन पुढे येऊन येणार कोण करण शिवाय आहेच कोण निमका पत्ता कडवा आहे करण शेठ आमचा बडवा- ए, ए, छोटा हत्ती, ही काय म्हणते बघला का चला चला आपल्याला चला, चला चला. आयशू ए आयशू ताई बोल ताई ए गप्प आहे. ए मांड्या अरे मारा आवाज ते म्हणतोय तसा आपण इलेक्शनला उभं राहिलोय ए मी जायलो घरी मग चला ए, थांब, थांब. ए यार काय झालं आज तुम्ही सगळे सोबत काय म्हणताय नमस्कार नमस्कार आज आम्ही इथं महत्वाच्या कामासाठी आलोय कशासाठी महत्वाचं काम हा हा काय पण हा आमचा वार्ड क्रमांक 7 मधला पोटनिवडणुकीतला भावी उमेदवार आहे. सदस्यपदी अच्छा निवडणूक लढतोय मी हा का हा. तर बरं. काय माहितीये का हम्म. त्या सदस्य पदासाठी आम्ही करणला उभा करणार आहे बर कारण त्याच्यासारखा तरुण तडफदार आणि ध्येयवादी नेतृत्वाची गरज गावाला आहे
तर हा. तुम्ही नक्की मतदान करून आम्हाला सहकार्य करा हा. एवढी विनंती. विचार करू आम्ही याच्यावरती. पण होय रे करण्या, सरपंचाला माहिती आहे सगळं. सरपंचाला माहिती सगळं. अरे. माझ्या मागं चप्पल घेऊन लागले होते ते. चप्प असं सगळंच नसतं सांगायचं. तरी मी म्हणलं सरपंच त्या खालच्या आळीतल्या नानाला उभं करणार होते, बरोबर चप्पल घेऊन मागे लागले ना. बरं ते जाऊ द्या. आशीर्वाद द्या आणि मत द्या मला. असं द्या असं द्या. तुमची कामं फुकाट करणार मी. फुकट फक्त मला निवडून द्या. करू करू विचार करू. 100% विचार करा आणि मलाच मतदान करा. बरं चालतं येऊ का? हा. बरीच कामं उरकायच्यात अजून. प्रजाला पाय चला. पडतो. हा. बस बस बस. फक्त लक्षात ठेवा. हा हा. चला हा शिव, तुमचं काय माझ्या डोक्यात आहे ना जरा वेगळं गणित आहे. काय बरं? माझ्या विचाराची माणसं जर सत्तेत बसली ना, हम्म. तू आता सध्या उपसरपंच आहे ना, हा. तर तुला सरपंच करायचा विचार आहे माझ्या डोक्यात. हा. हा. अरे बापरे, लयच भारी विचार आहे तुझ्या डोक्यात. मग फक्त माझ्या विचाराचे लोक निवडून आले पाहिजेत. त्याच्यामुळे तू करणला जरा सपोर्ट कर. करू करशील करू. ना? हा, येऊ का? चला. हा, या. नवीनच खूळ आता, अवघड आहे यांचं. ओ वैदी, वैदी बाहेर या. हाय, 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 हाय. कोण हो तुम्ही सगळे? काय हो भाऊजी? सध्या ते हो. पाय पड. आपण पुढे. ओ भाऊजी पाया काय पडताय? काय झालं? नमस्कार. नमस्कार. आपल्या ग्रामपंचायतीच्या 7 क्रमांक वार्ड साठी जी पोटनिवडणूक लागली त्याचे हे भावी उमेदवार तुमचा आशीर्वाद रूपी मतदान घेण्यासाठी इथं आलेले आहेत. होय, म्हणजे भाऊजी तुम्ही उभे राहिले होय निवडणुकीला? हा. पण मी तर असं ऐकलं होतं की सरपंचांनी त्या नानांना उभं केलं म्हणून त्यांच्यातर्फे. नाना दे ना, मी निवडून द्या रे. नानाला असा पाडणार आहे मी खाली. नानांना पाडणार तुम्ही? हा. कोणाच्या जोरावरती? हे काय यांच्या द्वारावरती याचा फुल पाठिंबा आहे. बरं बरं बरं. हा. म्हणजे माझं मतदान तुम्हाला पाहिजे होय? हा. चालतंय, बघू की बघू. हा. विचार करा आणि मलाच मतदान करा. मी एकदा निवडून आलो ना, सगळी कामं फुकाट करणार. नक्की नक्की नक्की. हा. त्याचं काय माहितीये का? काय? फक्त आम्हाला अजून निवडणुकीचं चिन्ह मिळालेलं नाही. एकदा का चिन्ह मिळालं की आम्ही तुम्हाला कळू. तुमचं मतदान रूपी आशीर्वाद फक्त आमच्या मागे राहू द्या. बरोबर आहे की नाही? करू. मतदान करायचं तर फक्त करण शेटलाच. हा. हा फार चालेल. पाय पडतो. अहो, पाया नका पडू. हा, ते गुळगाणं कुठे? ते नाही घरी बाहेर गेलेले. हा, बरं आल्यावर सांगा आलतो म्हणून मी. हो सांगते आणि सांगते. मलाच मतदान करा जागा. करणार करणार. चालते चालते. येऊ का? हो या. चला, येऊ का मग? काय करते आणि काय ए, ए, तुझं काय? जा की त्यांच्या बरोबर. नाही मंदा, माझ्या डोक्यात आहे ना वेगळंच गणित आहे. काय गुण इथे तुझ्याकडे सध्या आता कोणचं पद आहे? माझ्याकडे? हम्म. कोणतंच नाही. कोणतंच नाही ना? नाही. तर तुला आहे ना ग्रामपंचायत सदस्य पद द्यावं असं माझ्या डोक्यात आहे. फक्त होय. काय माहिती का, माझ्या विचाराचे लोक आहेत ना सत्तेमध्ये आले पाहिजेत. त्याच्यासाठी तू काय कर, करणला मतदान कर. करशील ना? बघू बघू हम्म. बघू ते. येऊ का? या. सदस्य ग्रामपंचायत भावी येत. या या. फक्त करणला मतदान. हं? हो हो. काय तर मी ग्रामपंचायत सदस्य करतो. अरे असं गप का चाललंय? अरे गोष्ट द्या की तुम्ही. करण शेठ, घोषणांची काय गरज आहे? म्हातारी कोतारी झोपली असत्या उग शिया देत्या ना आपल्याला. त्यापेक्षा आपण गुप्त प्रचार ए करू. गुप्त. तुषार, चालते अरे किती वेळचा फिरतोय, जेवायला नाही यायचं का घरी? नाही, आता मी तहान भूक विसरून आम्ही फक्त प्रचार करणार आहे. आणि मी जेवण भरून ठेवलंय ते आल्यावरती जेवतो की मग कधी येणार? प्रचार करून झाल्यावर. मग मी जेवण करून घेऊ का? हा, तू जेवून घे. चालतंय मग. तुषार, हा. आम्ही बी जेवायला नाहीत म्हणून घरी सांगतील. हा. आम्ही कुठं स्वयंपाक केलाय घरी? आयला पॉइंट आहे हा. नाही का? हे पण जेवा येतील बरं का? आणि स्वयंपाक नाही केला यांनी. हा, बरं चालतंय चालतंय आणि सदस्य बी जेवायला आहेत म्हणून सांग. हा, सदस्य पण येणार आहेत. चालतंय. बरं चला, अजून बरेच घर घ्यायचे आपल्याला. हा, चला चला. बरं मी जाऊन जाते जाऊन घरी झोप. मग. हा. हा ठीक आहे. छकुले, हा इकडे. हा. छकुले, माझ्या डोक्यात आहे ना एक गणित आहे. कसलं? तुझ्याकडे सध्या कोणचं पद आहे? कोणतंच नाही. कोणतंच नाही ना? नाही. मग तुला आहे ना ए बाट्या थांब जरा, पाया पडू दे. हा बरं. तुझ्याकडे पद कोणतंच नाही ना? नाही. तर तुला आहे ना हा. माझी बायकोचं पद द्यायचा विचार आहे माझ्या डोक्यामध्ये. ए, पळ, तुझी बायको होत बसले मी. ओके, कॅन्सल. हा जा. मला नाही घाबरू. मी कशाला घाबरू? जाऊ दे. करण्या,
तिच्या कायला पाया पडला? तिचं तर मतदान पण नाही गावात. पडू दे इलेक्शनला उभं राहिलं ना सगळ्यांच्या पाया पडायला लागते. तेवढं कर, सगळ्यांच्या पाया पड, पण कोणाच्या पायाखाली येऊ नको. अरे नाही चला तुम्ही. जोरदार प्रचार झाला पाहिजे. चला लवकर लवकर. चला. अहो सरपंच, माझ्या कानावर एक गोष्ट आली, ती खरी आहे का हो? काय रे अहो तुम्ही आपल्या नानांच्या विरोधात करण्याला उभं करणार आहे का? आयुष्य, नाना आपल्या पॅनेलचा उमेदवार आहे आणि नाना असताना मी कशाला करण्याला उभा करेल बरं? अहो पण तो करण्या मत मागायला आला होता घरी, त्यांनी मत मागायला चालू केलंय. हा, भाऊजींनी प्रचार पण चालू केलाय बरं का. मग? आता ते उभं राहायचं म्हणतात म्हणल्यावर कसं करायचं? मांदा त्या करण्याला कसा गार करायचा ना याचा विलाज आहे माझ्याकडे. आणि आयुष्य, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आपल्या पॅनेलचा उमेदवार नानाच निवडून येत असतोय. हा पण ते मान्य आहे हो, पण आता गावात जी चर्चा चालली म्हणलं ती कानावर घालावी. काय नाही, गावात जी चर्चा चालली ना चालू दे, जे चाललंय ते चालून दे, काही विरोध नाही करायचा कुणाला. अरे वा वा वा, आमचा उमेदवार कसा निवडून आणायचा ह्याची तयारी चालू आहे वाटते. चालतंय, चालू द्या. आमचा उमेदवार नक्की निवडून आणा बरं का. पण आमचा उमेदवार. तुमचा उमेदवार कोण आहे? तुमचा उमेदवार करण शेठ. बाबा मला आता पाया पडू द्या. ए अरे करण्या, ओ आव भाऊजी. बस राहू दे. ए भांड्या, सदस्य तुम्ही कशाला पाया जाऊ पडले दे माझ्या? जाऊ दे. या पोटनिवडणुकीमध्ये करण शेठ तुमचे उमेदवार. छान आहे. करण्या, बोला ना. तुझं मतदान आहे का? आहे ना, कोणत्या गावात आहे? माझ्या गावात. आणि ह्या गावात ह्या गावात नाही. सरपंच मी आलो. कशाला? अहो त्या पाट्याने आखून दिलं, मला काय करा तुम्ही. आणि ते इलेक्शनला उभं राहायचं? आता नाही राहणार मी इलेक्शनला उभं. कॅन्सल. उद्या सकाळी राहणार जातो आणि गुरांना खायला काढतो. होय, हा, जेवला का तू? नाही ना. बरं आता घरी जा आणि पहिले जेवण करून घे. चालते. हा, लागतो कुणाच्या नादी. कळलं का तुम्हाला आता मी का म्हणत होतो टेन्शन घेऊ नका म्हणून? कळलं आम्हाला, चांगलंच कळलं. काय कळलं? हे आहे का? लक्षातच आलं नव्हतं ना. हा ना, हा विचारच केला. अरे मला माहिती होतं आपल्या गावातल्या मतदार यादीमध्ये त्याचं नावच नाही, तर तो निवडणुकीला उभा राहूच नका शकतो ना. आता आपला नाना निवडून 100% येणार. बिनविरोध येत असतो.